मानपाडा ते रोटेक्स कंपनी समोरील रस्त्याची झाली होती चाळण। रस्त्यावरून चालताना चाकरमान्यांची व स्थानिकांची होत होती घाळण। मंत्री महोदयांना कार्यकुशल माजी नगरसेविका रवीना अमरमाळींच्या मागणीचे निवेदन। आज त्यांच्याच हस्ते 5 कोटी सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यांचे केले दिमाखात भूमिपूजन। गेली अनेक वर्षांपासून मानपाडा ते रोटेक्स कंपनी समोरील रस्ता जीर्ण झाल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती। या रस्त्यालगत अनेक मोठमोठ्या कंपन्या असल्या कारणाने अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असते आणि आसपासच्या स्थानिक सदनिकाधारकांना सुद्धा ये-जा करण्यासाठी अगदी तारेवरची कसरत करावी लागत असे। याबाबत स्थानिक कार्यकुशल माजी नगरसेविका रवीना अमरमाळी यांनी आपली जबाबदारी म्हणून निधीसाठी पाठपुरावा केला। राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या आदेशाने सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाने सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी 5 कोटी निधी देत स्थानिकांना होणाऱ्या त्रासाला पूर्णविराम मिळाला। यासाठी MIDCचे वरिष्ठ व कनिष्ठ अभियंते मंडळींचे सुद्धा यावेळी अमरमाळी यांनी आभार मानले। जनहितार्थ मागणीस तात्काळ मंजुरी मिळाल्याने आज त्याच 5 कोटीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे भूमिपूजन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थानिक कार्यकुशल माजी नगरसेविका रवीना अमरमाळी यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून पार पडले। यावेळी कल्याण डोंबिवली माजी परिवहन सदस्य प्रसाद माळी, भोपर ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच कुंदन माळी, भाजपा संघटक सचिन पाटील, समाजसेवक अमर माळी, पक्षातील पदाधिकारी, ज्येष्ठ व स्थानिक रहिवासी भूमिपूजन प्रसंगी उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेविका रवीना अमर माळी, समाजसेवक अमर माळी यांनी दिली सिद्धेश्वर वार्ता न्यूजला प्रतिक्रिया। प्रभाग क्रमांक 114 भोपर संदप या प्रभागातील रोटेक्स ते मानपाडा हा रस्ता खूपच खराब होता आणि या रस्त्याची अवस्था खूप बिकट होती। या रस्त्यासाठी खूप नागरिकांची तक्रारी होती की हा रस्ता पूर्ण करून देण्यात यावा। खूप त्रास होत होता आणि तीच आम्ही मागणी पूर्ण करण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि माननीय आमदार रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करून या रस्त्यासाठी आम्ही निधी मंजूर केली आणि हा रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे। त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी आमच्यासाठी निधी उपलब्ध करून दिली। प्रभाग क्रमांक 114 मध्ये मानपाडा रोटेक्स कंपनी इथला मधला रस्ता 5 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे आणि या परिसरात येता जाताना मोठ्या प्रमाणात नागरिकांना त्रास सहन करावा लागत असे। तुम्ही बघत असाल या रस्त्याची परिस्थिती खूप बिकट झाली आहे आणि हा रस्ता काँक्रीटीकरण पास झालेला आहे। हा रस्ता तुम्ही आज याचं भूमिपूजन केलेलं आहे आपण सर्वांनी मिळून। माननीय एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्य कॅबिनेट मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, तसेच श्रीकांतजी शिंदे साहेब इथले स्थानिक खासदार आहेत। यांच्याकडे आम्ही सातत्याने या रस्त्यासाठी प्रभागातील नागरिकांच्या मागणीनुसार पाठपुरावा करत होतो आणि हा रस्ता आज मंजूर होऊन या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। लवकरच या रस्त्याचं काँक्रीटीकरण झालेलं आपल्या सर्व नागरिकांना दिसेल।